नमस्कार. आज मी तुम्हाला आमरस कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आमरस पुरी खायला जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आमरस नाही केला तर काहीतरी वेगळंच वाटतं. त्यामुळे आमरस नसेल तर जेवणालाही अजिबात मजा येत नाही. या आमरसचे प्रकार पण भरपूर आहेत. काही जण आमरसमध्ये दूध टाकून आमरस करतात, पण दुधामुळे काय होतं, आमरसाचा कलर वेगळा होतो आणि आमरस चवीलासुद्धा बरोबर लागत नाही. आंब्यापासून आईस्क्रीम बनवतात. मी सुद्धा आईस्क्रीम बनवलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. तर आता आमरस कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. आमचे देवगडचे आंबे आहेत. आता मी ते तुम्हाला आमरस कसा बनवायचा ते दाखवते. गावावरून आंबे आल्यानंतर ते चांगले पाण्यामध्ये धुतलेले आहेत मी स्वच्छ. याचं तासून काढून त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचं आहे तुम्ही. ह्या गरापासून हे नुसते कापून जरी खाल्ले तरी आंबे खूप सुंदर लागतात. जेवतानासुद्धा कापून खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. तुम्ही कधी केला आहे की नाही? व्यवस्थित ते तासून मी त्याचा पूर्ण आमरस काढलेला आहे. एक एक आंबा करून मी त्याचा गर काढून घेतला आहे. त्याची जी काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, आम्ही घोटी बोलतात. आंब्याची आतली घोटी बोलतो आम्ही. ती घोटी चोपून खायला खूप सुंदर वाटतं. हे बघा, अशा प्रकारे हे आंबे मी पूर्णपणे कापून घेतलेले आहेत. कापताना तोंडाला पाणी सुटते, कारण देवगडच्या आंब्याची चवच वेगळी आहे. कापतानाही तोंडाला पाणी सुटते, कारण मी ऑफिसवरनं येऊन हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पोटात काहीच नव्हतं माझ्या. पहिलं मी शूटिंग करायला बसली आहे. अशा प्रकारे मी त्याच्या आंबे पूर्ण कापले. 4 आंब्यांचं मी इथे आमरस तयार केलेला आहे. आता हे सगळे कापून झाल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित मिक्सरला लावायचे आहेत. मिक्सरला लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर ही मी साखरेत वाटलेली आहे. अशा प्रकारे साखरेत वाटलेली वेलची पावडर मी टाकलेली आहे. त्यामध्ये वेलचीचा कलर तुम्हाला दिसणार नाही, कारण ती साखरेमध्ये वाटली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चवीला साखर टाकायची आहे, कारण कितीही आंबा गोड असला तरीसुद्धा तो आंबा चपातीवर किंवा पुरीवर खायला त्याची चव कमी गोड लागते, मजा नाही येत. अशा प्रकारे बघा, पूर्ण बारीक स्मूथ पेस्ट त्याची करून घेतलेली आहे. आता ती एका बाउलमध्ये टाकलेली आहे मी. आता तर चला पिठाची तयारी करायला. पुऱ्यांच्या पिठासाठी मी 3 वाटी कणिक घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्या 3 वाट्या गव्हाचं पिठामध्ये मी थोडंसं चवीपुरती मीठ टाकलं आहे. तेल टाकायचं थोडंसं. मी तेल टाकलं नाही आहे, कारण तळताना खूप तेल लागतं, मग त्याच्यामुळे तेल मी टाकलेलं नाही आहे. थोडं मीठ टाकून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी जसं हवं तसं तुम्हाला तुम्हाला जर पातळ पीठ हवं असेल तर तसंच मळा. मी व्यवस्थित पीठ मळून आता मी ते पुऱ्याला लाटायला घेतलेल्या आहेत पुऱ्या. अशा प्रकारे तांदळाचं पीठ 1 वाटी टाकलेलं आहे मी. ते तांदळाचं पीठ टाकून जर का हे केलं, पुऱ्या केल्या, तर पुऱ्या अप्रतिम होतात. हे पहा, आता मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. पुऱ्या एक एक काढून मी त्या आता तळून घेणार आहे. अशा प्रकारे कढईमध्ये तेल टाकून मी त्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. मी आता सगळ्या पुऱ्या तुम्हाला कापून तळून दाखवणार नाही आहे, कारण तेवढा वेळ नाही आहे. व्हिडिओसुद्धा खूप लाँग होतो मग, कारण ऑफिसवरनं आल्यानंतरचं हे काम आहे. त्यामुळे मी सगळ्या पुऱ्या तळून दाखवत, मला फार गरम होतं इथे, त्याच्यामुळे तुम्हाला मी थोड्याच पुऱ्या मी तळून दाखवते. पुऱ्या एकदम सुंदर लालसर झालेल्या आहेत. तुम्ही शेप बघून माझा पुऱ्यांचा हसू नका. शेवटची पुरी आहे ती अशी वाकडी आलेली आहे. अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या माझ्या झाल्या आहेत करून. तुम्हालासुद्धा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला, आणि असेच सारखे चांगले गोड पदार्थ, तिखट पदार्थ मी टाकत राहीन. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. आता इथे मी आमरस माझा तयार झालेला आहे.
तो आमरस मी बाउलमध्ये काढला. आता मी सर्व करते. तुम्हीसुद्धा आमरसपुरी खायला या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मी जेवणसुद्धा केलेलं आहे. मी जेवण दाखवलेलं नाही, मी फक्त तुम्हाला आमरस दाखवते आहे. आमरसपुरी, भाजी चपाती किंवा भाजी डाळ वरण याच्याबरोबर भात, त्याच्याबरोबर श्रीखंड पुरी खायला वेगळीच मजा येते. हे पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा हा आमरस करून बघा. अशा प्रकारे त्यात तुम्हाला जर दूध पावडर टाकायची असेल तीही तुम्ही टाकू शकता. अजून काय काय तुम्हाला याच्यापासून आंब्याच्या रसापासून तुम्हाला आईस्क्रीम वगैरे बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की 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 सांगा. पुढचा व्हिडिओ बघायला नक्की नक्की तयार व्हा. याच्यापुढे मी दुसरासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. आंब्याच्या रसाची, आंब्यापासून बनवलेला दुसराही पदार्थ मी टाकणार आहे. तो बघायला विसरू नका. बघा कशी सुंदर प्लेट तयार झालेली आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही तुमच्या? अशाच नवीन नवीन रेसिपी मी चॅनलला टाकत राहीन आणि त्या तुम्ही बघत राहा. बाय. धन्यवाद.